नसरापूर दुर्घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅन्डल मार्च, आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, महाराष्ट्रात महिला असुरक्षित. डॉक्टर जयश्रीताई थोरात. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर वृद्ध नागरिकाने केलेला अत्याचार हा महाराष्ट्रासाठी काळीमा फासणारा आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी अत्यंत कठोर कायदा करणे गरजेचे असून अशा नराधमांना तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली असून नसरापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिक व महिलांच्या वतीने संगमनेर बसस्थानक येथे नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, नगरसेवक किशोर टोकसे, विशाल ढोले, सिद्धेश घाडगे, मनीषा राहणे, प्रियंका जगनर, वनिता गाडे, विशाल ढोले, प्रकाश कडलक, प्राची कवडे, अर्चना दिघे, प्राजक्ता कुलकर्णी, तनिष्का कुलकर्णी, समीर कुलकर्णी, ललित शिंदे, शर्मिला हांडे, सुभाष दिघे, प्रीतम साबळे, प्राजक्ता घुले, वृषाली साबळे, डॉ. अनुराधा सातपुते, सौ सरोज पगडाल, सौ नंदा गरुडकर, यशवंती नरवडे, श्रीकांत साबळे, शरद पावबाके, सोमनाथ गोडसे, ऋत्विक राऊत, शुभम शिंदे, मयूर घुले, अलोक बर्डे, सुरभी मोडे, वैशाली कडबाने, अमृता राऊत, तात्याराम कुटे आदींसह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत, महिलांवर अन्याय होतो आहे. विकसित भारत, प्रगतशील भारत अशी घोषणा दिली जाते, मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहे. गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो, अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या लहान मुलीचा काय दोष होता, असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे. याबरोबर यापुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही याकरता कठोर कायदे निर्माण झाले पाहिजे. देशामध्ये दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत, सरकार कोणतीही ठोस कारवाई करत नाही. वडगाव पान येथील चिमुकलीवर ॲसिड फेक हल्ल्याला 45 दिवस होऊन गेले तरी आरोपी अद्याप सापडत नाही. हे दुर्दैवाचे असून छत्रपती शिवाजी महाराज महिलांवरील अत्याचारासाठी चौरंगा करण्याची शिक्षा द्यायचे, त्याचप्रमाणे अत्यंत कठोर शिक्षा या घटनेतील आरोपींना द्याव्या, अशी मागणी त्यांनी केली. तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की मुली सुरक्षित नाहीत, लहान मुलींनी शाळेत जायचे कसे, महिला सुरक्षित नाहीत. दिवसेंदिवस महिलांवर वाढणारे अत्याचार हे अत्यंत दुर्दैवी आहे. या अत्याचारातील नराधमांना मृत्यूदंडापेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढे कोणीही अशी अत्याचार करण्याची हिंमत करणार नाही. तर डॉक्टर मैथिलीताई तांबे म्हणाल्या की एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मुलींची काळजी वाटत आहे. सरकारने वेळ न दवडता तातडीने अत्यंत कठोर कारवाई येणारा धमाल करावी, त्याचप्रमाणे यापुढील काळात महिलांची काळजी घेणारे कायदे तातडीने निर्माण करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी उपस्थित लहान मुलींच्या हस्ते निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. या कॅन्डल मोर्चासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील विविध नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डेस्क न्यूज मराठी, सौजन्य यशोधन. आणि सर्वजण संगमनेर तालुक्याचे आणि शहराचे सर्व महिला, पुरुष आणि लहान मुलं इथे जमलेले आहेत. एक तीव्र निषेध करण्यासाठी ते जमलेले आहेत. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की 2 एप्रिल पुणे जिल्ह्यामध्ये नसरापूर गावामध्ये एका लहान मुलीची 3.5 वर्षाच्या मुलीचा आणि मुलीची हत्या करण्यात आली. अतिशय म्हणजे इतकं क्रूर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्या सर्वांना खूप वेदना देणाऱ्या. आपण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, तिथे चौरंग आखला जायचा. जर मुलींना किंवा महिलांवरती अत्याचार झाले, तुम्ही वाईट बोललं किंवा काही केलं तरी चौरंग आखत होते. आता ह्या महाराष्ट्रामध्ये आता अजूनही काही कठोर शिक्षा होताना आपल्याला दिसत नाही. तर सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी तेवढा लढा आणि जो त्याग दिलेला आहे ह्या मुलींना, आपल्या सर्व मुलींना, महिलांना पुढे आणण्यासाठी. त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना अजूनही घडत आहेत. हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आणि त्या छोट्याशा रेवतीला न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर आज आम्ही सर्वजण जमलेलो आहोत.
संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक आज इथे आहेत आणि हे लहान मुली ज्या सगळ्या तुम्हाला दिसत आहेत त्यासुद्धा न्याय त्या छोट्या मुलीसाठी मागत आहे. मला सर्वांना एवढीच विनंती आहे की सर्वजण सर्व पक्ष धर्म जात या सगळ्या गोष्टी विसरून आपण सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि काही कठोर शासन ह्या माणसाला तर झालंच पाहिजे, पण पुढे असं कोणत्याही मुलीवरती किंवा बालिकेवरती किंवा महिलेवरती असं काहीही घडणार नाही. त्याच्यासाठी कडक नियम आणि कडक कायदे हे होणं अतिशय गरजेचं आहे. काय की जोपर्यंत हे कायदे कडक होणार नाही आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून अशा नरधमांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत ह्याचं गांभीर्य कोणाला येणार नाही. अजूनही भारतामध्ये प्रत्येक मिनिटाला एका मुलीचा रेप होत असतो आणि तेव्हा आपण म्हणजे जे विकसित भारत, अच्छे दिन भारत आणि नवीन भारत आणि वेगवेगळ्या भारताला वेगवेगळे जे नावं दिले जात आहेत अशा भारतामध्ये आपण पुढे जात असताना अजूनही आपल्या मुली आणि महिलांना सेफ नाही आहेत याचं मला लाजिरवाणी गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. मला एवढंच वाटतं की आज सर्वजण आलेत एकत्रित. मला बाकीच्या ज्या संघटना आहेत ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टींवरती भरपूर उद्रेक करतात, सगळे हिंदू समाज म्हणून पुढे येतात. आज कुठे आहेत ते सर्वजण ज्यांनी निषेध केला पाहिजे अशा गोष्टींसाठी? ते सर्वजण शांत बसले किंवा त्यांच्या विजयाचा मोठा जल्लोष करत आहेत. पण जेव्हा उतरलं पाहिजे रस्त्यावरती, जेव्हा काम केलं पाहिजे, कठोर निर्णय घेतले पाहिजे, शासनाला विनंती केली पाहिजे, तेव्हा इथं तुम्ही दिसत नाही. तेव्हा आम्ही सर्वजण हे सर्वसामान्य नागरिक आज इथे आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना सांगायला आलेले आहे आणि शासनाला सांगायला आलेले आहेत की कठोर शिक्षा जसं दुर्गाताई म्हटल्या फक्त फाशी देऊन चालणार नाही, पण इतकी कठोर ती शिक्षा असली पाहिजे की पुढच्या वर्ष ह्याचं उदाहरण जे आहे ते सगळ्या अशा मानसिकतेच्या माणसांना लोकांना ते राहिलं पाहिजे. कुणीही कोणत्याही मुलीवरती किंवा बालिकेवरती हात उचलायच्या आधी सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. अजूनही आपल्या वडगाव पानची ॲसिड हल्ल्याची गोष्ट आहे, अजूनही सापडलेला नाही. तो माणूस 45 दिवस गेलेले आहेत, 50 दिवस होत आलेले आहेत, अजूनही तो मनुष्य सापडलेला नाही. असं शासन चालणार आहे का? असं तुमचं सगळं प्रशासन चालणार आहे का की जो अशा कृती करतोय तो सेफली कुठेतरी फिरतोय आणि कोण त्याला संरक्षण देत आहे ते आपल्याला अजून माहीत नाही. पण असे लोक जर तिथे असतील तर आपल्या सर्व जनतेची, आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी असते की अशा लोकांना पुढे घेऊन त्यांना आपल्या न्यायाच्या दारामध्ये त्यांना आणलं पाहिजे. एवढंच मला वाटतं. खरं तर सगळे इथे आलेले आहेत. आमच्या सगळ्यांची एवढीच विनंती आहे की कठोरातली कठोर शिक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या आणि शिक्षा जी आहे ती केली पाहिजे. हेच आमचं